नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारतीय शास्त्रीय संगीताला खूप मोठी परंपरा आहे, खूप मोठा इतिहास आहे. अनेक दिग्गज या क्षेत्रामध्ये काम करत होते. पण गेल्या काही वर्षामध्ये शास्त्रीय संगीताचा प्रेक्षक वर्ग कमी होत चाललाय का अशी एक ओरड भीती निर्माण झाली होती. पण ॲट द सेम टाईम गेल्या 6 ते 7 वर्षामध्ये तरुण वर्ग सुद्धा पुन्हा एकदा शास्त्रीय संगीत आवडीनं ऐकायला लागलेलं आहे. आणि याचं श्रेय माझ्या मते तरी जातं ते महेश काळे यांना. महेश काळे यांनी संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक रंगभूमीवरती आणलं आणि त्यानंतर 2015 साली हा चित्रपट आला. आणखीन नवी तरुण पिढीसुद्धा पुन्हा एकदा शास्त्रीय संगीताकडे वळली आणि अतिशय आनंदानं ऐकू लागली असं माझं तरी मत आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये महेश काळे आलेले आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर महेश काळे यांना विनंती केली की त्यांनी आमच्या स्टुडिओमध्ये येऊन मुलाखत दिलीच पाहिजे आणि त्या विनंतीला मान देऊन ते आले. याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो आणि आभारही मानतो. स्वागत आहे आपलं. अनेक धन्यवाद. मला पहिल्यांदा विचारायचं आहे की शास्त्रीय संगीताच्या एकूणच या फील्डमध्ये बऱ्याचदा खूप मोठी घराणेशाही पण आहे आणि कुटुंबामध्ये वडील आजोबा असे कोणीतरी संगीताच्या क्षेत्रात होते आणि मग त्यानंतर पुढची पिढी पण संगीताच्या क्षेत्रात आहे अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. तुमच्याबद्दल काय होतं? बऱ्याच जणांना हे माहीत नाही की तुमच्याकडे संगीत गाणं आलं कुठून. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. बऱ्याच घराण्यांमधनं संगीताचा वारसा जपला जातो, दिला जातो. परंतु माझ्या घरी पूर्ण वेळ व्यवसाय म्हणूयात आपण गाणं पत्करणारा मीच पहिला आहे. बरं. तरी पण बहुतांश लोकांप्रमाणे महाराष्ट्रातल्या माझ्याही घरी संगीताची खूप आवड होती. वडिलांना लहानपणी गाणं आवडायचं, पण त्यांना त्यावेळेसच्या परिस्थितीमुळे गाणं शिकता नाही आलं, करता नाही आलं. आईनी मात्र गाणं जपलं, जोपासलं, शिकलं. वीणाताई सरबुद्धांकडे आई शिकत होती. आणि मला आठवतं की मी 7वी 8वीत असताना आईनी MA विथ म्युझिक करायचं ठरवलं SNDT कॉलेजमध्ये. त्यामुळे आमच्या बघायला गेलं तर घरी गाणं होतं, पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणत आहात त्या पद्धतीने गाणं नव्हतं. पण मग तुम्ही पंडित जितेंद्र अभिषेकींचे शिष्य आहात, मग त्यांच्याकडे तालीम घ्यायला सुरुवात कधी केली? त्यांच्याकडे 10वीच्या सुट्टीमध्ये आमच्या गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायापैकी एक रवींद्र पाटणकर नावाचे सद्गुरुहस्त होते. बरं. नरहरिबुवा पाटणकर म्हणून तुम्हाला कदाचित माहीत असतील, ज्यांच्याकडे छोटा गंधर्व, अभिषेकी बुवा ही सगळी मंडळी शिकली. त्यांचे हे नातू आणि उत्तम पेटी वाजवायचे. आणि मला असं वाटतं की मला आठवतोय तो पूर्ण काळ मी पुण्यात असताना रविवारचा सकाळी 5:30 आणि संध्याकाळी 5:30ची सकाळी 5:30चा काकडा, संध्याकाळी 5:30ची आरती आणि गुरुवारी लिखित राम मंदिरामध्ये भजन, असं हे नित्यनेमानी चालू असायचं. आणि तिथे रवी काका पेटी वाजवायला यायचा. रवी महाराजांचा भक्त होता. त्यामुळे मला अगदी लहानाचं मोठं होताना त्यांनी पाहिलंय. माझ्या गाण्याप्रती असलेली निष्ठा, श्रद्धा ही त्यांनी पाहिली होती. तर तो मला अभिषेकी बुवांकडे घेऊन गेला. 10वीच्या सुट्टी परीक्षा नुकतीच झाली होती माझी. आणि त्यावेळेला तो मला अभिषेकी बुवांकडे घेऊन गेला. तर तेव्हापासून माझं अभिषेकी बुवांच्या घराशी माझं नातं जोडलं गेलं. पण 10वीच्या आधी काय होतं? 10वीच्या आधी मी म्हणालो तसं आई माझी गाणं जोपासत होती. त्यामुळे घरी ती गाणं शिकवायची विद्यार्थ्यांना. त्यामुळे मी वाढत असताना भोवतालात गाणं भरपूर होतं. इतपत की माझ्या नकळत मला एक 50-100 बंदिशी मुखोद्गत झाल्या होत्या. आवाज जेव्हा फुटतो आपला त्यावेळेलाच पुरुषोत्तम गांगुर्डे म्हणून पुण्यात आहेत, यशवंतबुवा जोशींकडे ते गाणं शिकलंय. आईनी ठरवलं की तुझा आवाज फुटलाय तर तू पुरुषांकडे शिकलं पाहिजेस. तर मी गांगुर्ड्यांकडे गाणं आधी शिकलो आणि त्याच्यानंतर 10वीच्या सुट्टीपासून अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायला लागलो. पण आपला मुलगा महेश यानं संगीताच्या क्षेत्रामध्ये करिअर करावं अशी आई वडिलांची इच्छा होती का त्यावेळी? खरं सांगायचं तर आम्ही अत्यंत सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात असतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही बघायला गेलात तर मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपली स्वप्न फार तर फार आपला मुलगा व्यवस्थित स्थिर स्थावर व्हावा, त्याला कुठली तरी एक छान नोकरी मिळावी आणि छंद म्हणून कला जोपासावी. आणि एका बाजूला मला शाळेमध्ये मार्क बरे पडायचे, मी पहिल्या 5त असायचो कायम.
त्यामुळे तो एक माझा ट्रॅक चालू राहिला. मी सायन्स फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलं, त्याच्यानंतर VIT मधनं इंजिनिअरिंग केलं. बर. त्यामुळे आणि मुळामध्ये कुठल्याही मला असं वाटतं की एक भाबडं निर्व्याज प्रेम जे म्हणतो ना गाण्यावरती, तसं आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये आहे. म्हणजे माझे मामा, मामे भाऊ, मावशीचा मुलगा, सगळीच मंडळी गाण्यामध्ये आहे. म्हणजे कुठलंही असलं, अगदी कोणाची मुंज असेल किंवा लग्न असेल तर त्याचे समारोप आमच्या एक बैठकीने आम्ही क्या सगळे बात है. एकत्र बसायचो, वाह. गाणी गायचो. याच पद्धतीने व्हायचा. पण ह्याचा व्यवसाय व्हावा, व्यवसाय कशासाठी म्हणतोय, फुल टाईम म्युझिक करावं की हा आयुष्यभर आता ह्याच्या नंतर गाणंच करेल, असं म्हणजे ध्यानीमनीही नव्हतं खरं म्हणजे. बर. आणि परंतु मला असं वाटतं की मी त्या दिशेने हळूहळू लोटला गेलो. म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर ते करत असताना मला असं वाटतं की अभिषेक की बुवा त्यांचं गेले, ते ध्येय ठेवून गेले. आणि त्याच्यानंतर मग मी मास्टर्स करायला सँटा बार्बराला गेलो. ते करण्याचा उद्देश पण असा होता की मल्टीमीडिया इंजिनिअरिंगमध्ये मी मास्टर्स करायला गेलो तिथे. बापरे. ज्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपली जी वाद्य दुर्मिळ होत चालली आहेत, रावण हट्टा असेल किंवा आता महाराष्ट्रामध्ये सारंगी तितकी ऐकायला येत नाही, तर ही वाद्य जर सिंथसायझरमध्ये आपल्याला टाकता आली तर ती, या उद्देशाने या इंजिनिअरिंग उद्देशाने केलं. मी इंजिनिअरिंगला गेलो. फक्त ते करत असताना त्याच्यात मला बीट्स आणि बाईट्स हे स्वरांपेक्षा जास्त दिसायला लागले. त्यामुळे माझी थोडीशी घालमेल व्हायला लागली. बर. पण एका ठिकाणी येऊन मी असा ठाकला गेलो की जिथे मी बे एरियामध्ये होतो, सॅन फ्रान्सिस्को बे एरिया, ज्याला आपण सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखतो, त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये होतो. माझ्याकडे, मी अजून एक मास्टर्स केलं इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये सॅन्टा क्लारा युनिव्हर्सिटीमध्ये. माझ्याकडे पदव्या होत्या ज्यांनी मला छानशी नोकरी मिळेल तिथे, ज्यांनी बरीचशी स्वप्न जी सर्वसाधारणपणे असतात लौकिकरित्या म्हणत, ती सगळी माझी पूर्ण होतील असा मला एक मार्ग होता. पण त्याचबरोबर एक मार्ग होता जो मला झोपून देत नव्हता की गाणं, मुळात अभिषेकी बुवांसारख्या इतक्या मोठ्या गुरुकडे गाणं केल्यानंतर ते फक्त थकलं भागल्यानंतर विरंगुळा म्हणून करण्याची मला ते बरोबर वाटलं नाही. आणि डोळे मिटल्यानंतर विचार केला की मला सर्वात जास्त आनंद किंवा वेळ कशात घालवायला आवडेल, तर त्याचं लख्खपणे उत्तर गाणं असंच मिळालं. तर त्यावेळेलाच मी खरं गाणं पूर्ण वेळ करायचं असं ठरवलं. तुमच्यातल्या इंजिनियरवरती तुमच्यातल्या गायकानं विजय मिळवला. पण असं वाटत नाही आपण इंजिनिअरिंग करून चूक केली असं कधी वाटत नाही? नाही, असं काहीच मला कधीच, म्हणजे काय की आपण म्हणजे तो वेळ जर गाण्यासाठी दिला असता तर अजून असं काही काही झालं नसतं. असतं? नाही, असं मला नाही वाटत. कारण मुळात ना की मला असं वाटतं की आज मी जे करतोय त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं सुद्धा मी आता जे प्रकल्प काही हातात घेतले आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा उपयोग होतो. इंजिनिअरिंगमध्ये जे डिसिप्लिन असतं ते शास्त्रीय संगीताच्या तालमीकरता खूप कॉम्प्लिमेंटरी आहे. अल्गोरिदमिक लॉजिक असतं की व्यवस्थित पद्धतीने एखादी गोष्ट सोडवायची मनामध्ये, क्या बात आहे. ती सोडवण्याकरता मला असं वाटतं की इंजिनिअरिंगची माझी तालीम उपयोगी आली. पाश्चात्य देशामध्ये जाऊन जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तिथे असलेलं तुम्हाला स्वैर पण मिळतं. म्हणजे तिथे सिलेबस तुम्हाला तुमचं चूज करायचं असतं, कुठले विषय तुम्हाला शिकायचे ते चूज करायचे असतात, कशानंतर कोणता विषय तुम्हाला शिकायचा आहे ते चूज करता येतं. मी तिथे मास्टर्स करत असताना मिडल ईस्टर्न अन्साम्बल, इंडियन अमेरिकन म्युझिक हिस्ट्री, आर्ट अप्रिसिएशन, फाईन आर्ट्स अप्रिसिएशन क्लास, त्याच्यासोबत बास्केटबॉल, टेनिस, हे सगळे कोर्सेस घेतले. बर. कारण जोपर्यंत मला खूप पूर्वी भास्कर चंदावरकरांनी ॲडवाईस दिला होता, तू तिथे चाललायस तर जग पहा, जितकं पाहशील तितकं स्फुरेल, जितकं स्फुरेल तितकं सुचेल. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी अजूनही तेच करतो की मी निसर्गाच्या स्वाधीन होतो आणि ज्या निसर्गाचा आपण भाग आहोत, ज्या निसर्गाचा संगीत भाग आहे, ते कुठेतरी आपल्याला त्या संगीताशी जोडून घेतो. वर्षातले 6-8 महिने तुम्ही परदेशी असता. सुरुवातीला जसं म्हटलं की गेल्या काही वर्षांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रेक्षक वर्ग कमी होत चाललेला आहे. हे सगळीकडचा एक अनुभव आहे, ओरड आहे. भारतामध्ये शास्त्रीय संगीताला जेवढं ऐकलं जातं, जेवढा आदर दिला जातो, सन्मान दिला जातो, त्याच्यापेक्षा जास्त पाश्चिमात्य देशांमध्ये आता शास्त्रीय संगीताला महत्त्व दिलं जाते असं वाटते तुम्हाला? त्याच्यापेक्षा जास्त म्हणणं मला बरोबर वाटत नाही. कारण मुळात आपल्या
भारताची लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे तुम्ही आकडेवारी बघा गेलात तर कम्पॅरेटिव्हली तितकं शास्त्रीय संगीताकडे लक्ष आहे असं मला वाटत नाही भारतामध्ये. म्हणजे पर्सेंट ऑफ पॉप्युलेशन जर बघायला गेलं, ऑफकोर्स आमच्या कट्यारनी त्याचं चित्र थोडंसं बदललेलं आहे. सुरुवातीलाच ते म्हटलं. परंतु पाश्चात्य देशांमध्ये होतं काय ना, एखादी गोष्ट मिळायची कमी झाल्यानंतर त्याची किंमत जास्त होते, असं कायमच आहे. मी का सांगतो, कारण मी पोळी करता खूप तिकडे हापापलो होतो की मला पोळीच मिळाली नाही खायला. आणि मला आठवते की तिथे एक मेक्सिकन टॉर्टिया मिळाली, ती वेगळ्या तेलामध्ये करतात, त्यामुळे ती खाताना डोळ्यातनं पाणी आलं होतं मला. आणि मला हे माहिती पण नव्हतं की पोळी मी मिस करीन. त्यामुळे साहजिकपणे जी संस्कृती आपण इथे खूप गृहीत धरतो ना, ती संस्कृती आपण परदेशी गेल्यानंतर आपल्या उराशी घट्ट पकडून ठेवतो. हे मात्र मी नक्की अनुभवलं आहे. याच्यासोबत आपला देश इतका समृद्ध आहे संस्कृतीनी आणि उपसंस्कृतींनी. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिकडच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे स्टेट्स वाईज गेला तर आणखीन दिसतात. म्हणजे आर्किटेक्चर बदलतं, तुम्हाला मातीचा रंग बदलतो, घरांची रूपरेषा बदलते, भाषा बदलते, लोकांचा पेहराव बदलतो, तसंच संगीतही बदलतं. त्यामुळे इतका आपल्याकडे असल्या कारणाने आपल्याला आणखीन वेगळ्या संगीताची गरज भासायची नाही, किंवा आपल्याला संस्कृतीची वेगळ्या पद्धतीने अभ्यासाची गरज भासायची नाही. आता सोशल मीडिया किंवा मुळातच ग्लोबलायझेशन आणि वेबमुळे, यूट्यूबमुळे आपल्याला जाणीव नक्की होते, आपल्याला अनेक गोष्टी बाहेरच्या बघायला मिळतात. पण तसं पाश्चात्य देशांमध्ये नाही. आपल्या संस्कृती जितकी प्रगल्भ आहे आणि जुनी आहे तितकी नाही. त्यामुळे तिकडच्या लोकांना देखील आपल्या संस्कृती विषयी खूप अप्रूप आहे. विशेष करून अध्यात्माचा भाग म्हणून योग, आणि योगाचाच एक उपभाग म्हणून नाद योग आपण ज्याला म्हणू शकतो, असं शास्त्रीय संगीत. ह्याच्याबद्दल मराठी म्हणण्यापेक्षा भारतीय नसलेल्या लोकांना सुद्धा त्याचं अप्रूप आहे. त्यामुळे तो एक खूप वेगळ्या पद्धतीचा ऑडियन्स तिथे असतो. पण तुम्ही आता अमेरिकेमध्ये सुद्धा काही स्टुडंट्सना भारतीय शास्त्रीय संगीत शिकवताय, तिकडचा प्रतिसाद वाढतोय काय आहे? खूप वाढतोय प्रतिसाद. कसं आहे, मला काय वाटतं माहिती आहे की सातत्य, मुळात शास्त्रीय संगीत कुठलंही अभिजात कला ही सातत्यावरती असते. इट्स अन एन्ड्युरन्स स्पोर्ट. ती काय 100 मीटरची स्पर्धाने जो जोरात पळेल आणि पोचेल तो पहिला येतो असं नसतं. जन्मभर करायचं असतं तुम्हाला. एक राग सुटत 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 जातो आणि शेवटी तो तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो. हात ठेवेसपर्यंत आपण जसं भगवंताची आराधना करतो तशी त्या रागांची आराधना करायची असते. हे आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. तर तुम्ही आता एक अतिशय महत्त्वाचं वाक्य बोललात की शास्त्रीय संगीत किंवा संगीताची आराधना ही इन्स्टंट गोष्ट नाही आहे किंवा तात्पुरती गोष्ट नाही, ती आयुष्यभर करण्याची गोष्ट आहे. या अनुषंगाने मला विचारायचं आहे की एकीकडं टेलिव्हिजनवरती वेगवेगळ्या पद्धतीचे रियालिटी शोज यायला लागलेले आहेत. रियालिटी शो जोपर्यंत स्क्रीनवरती असतो तोपर्यंत प्रचंड त्याच्याबद्दल चर्चा होते, बोललं जातं. पण रियालिटी शोमध्ये खरोखर कितपत रियालिटी आहे, रियालिटी शोतनं येणाऱ्या गायकांचं भवितव्य काय, असे जे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, ते असताना सुद्धा तुम्ही एका रियालिटी शोचे भाग आहात, जज आहात. मग या दोन्हीचं सांगड कशी? मी सांगतो ना, रियालिटी शो मी जो करतोय तो तरी रिअल आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. बाकीचे मला माहीत नाही, तुमचा अनुभव वेगळा असेल तर कदाचित नाही. रियालिटी शो मध्ये संगीताच्या बरोबरीनं इतर अनेक गोष्टींचा अवडंबर वाढत चाललेला आहे. पण रियालिटी शोचं त्यांचं उद्दिष्ट हे चांगलं टॅलेंट, गाण्याचं टॅलेंट लोकांसमोर ठेवणं हे आहे. त्यांचं भविष्य घडवणं त्यांचं उद्दिष्ट नाही आहे. भविष्य स्वतःने, प्रत्येक माणसाने स्वतःचं भविष्य स्वतः घडवायचं असतं. आणि रियालिटी शो मधल्या तुमच्या सगळ्या स्पर्धकांना तुम्ही सांगता का? मी निश्चित सांगतो. मी म्हणजे आता तुम्ही तुमच्याच गावचे प्रल्हाद जाधव, तो अजून माझ्या बरोबर आहे. तो पहिल्या सीझनला आला होता. त्याला मी त्यावेळेला मला लक्षात आलं की त्याला भूक आहे, तो अत्यंत प्रामाणिक मुलगा आहे. तर त्याला मी रियालिटी शो कधीच झाला ना, माझी काही बांधिलकी नाही आहे. पण मला वाटलं की ह्याच्यामध्ये गुण आहे आणि ह्याच्यामध्ये तळमळ आहे. ह्याला जर आपण सपोर्ट करू शकलो तर आपण
त्याच्यातल्या गाण्याला आणि त्याच्यामुळे गाण्याला सपोर्ट करू शकू. हम्म. तर हे करण्यासाठी मी केलं. आणि मी मगाशी म्हणत होतो तसं काय होतं ना, की दुधारी कट्यार आहे. हम्म. एका बाजूला जी आपण डिस्कव्हरी म्हणतो, तुम्ही विचार करा, छोट्या छोट्या खेड्यापाड्यातनं लोक येतात तिथे आणि गातात. म्हणजे एका बाजूला बघितलं तर ही आपल्याला मंडळी कधी दिसलीच नसती. नाही, रियालिटी शोनं नक्कीच चांगलं टॅलेंट समोर आणलं, पण ऍट द सेम टाइम त्याची दुसरी बाजू अशी आहे की एखाद्या रियालिटी शो मध्ये चमकल्यानंतर स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना तयार व्हायला लागतात. आणि आता आपण या क्षेत्रातले पूर्णपणे स्थिरावलेले गायक गायिका झालो अशी भावना निर्माण होण्याची भीती असते. अगदी निश्चित असते. आणि ते ह्या जगामध्ये निश्चित भीती असते. त्या भीतीबद्दल मी माझ्या परीनं या सगळ्या स्पर्धकांना किंवा सांगतो. इव्हन त्या रियालिटी शो मध्ये ज्या पद्धतीनं प्रेक्षकांकडनं ते वोटिंग घेतलं जातं आणि त्याच्यातनं जो काही विजेता निवडला जातो, विशेषतः हिंदी वाहिन्यांच्या रियालिटी शो बद्दलचे हे सगळे प्रश्न आहेत की तिथे खरोखर त्या गायकाची गुणवत्ता तपासली जाते की त्याच्याबरोबर एक केलेलं लॉबिंग तपासलं जातं. हा आता एक नवा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी अगदी प्रांजळपणे सांगायचं तर इतका विचार करत नाही. कारण इतक्या विचार करण्याची गोष्टच नव्हे. तुम्ही गाणं असताना ते गाणं आवडलंय का? आवडलं तर घरी बसून टाळ्या वाजवायच्या. नाही आवडलं तर चॅनल बदलायला तुम्हाला काही फार वेळ लागत नाही. त्यामुळे इतकं सिरियसली घेण्याचं ते काय राजकारण नाही की देश चालवला जाणार आहे ह्या वोट्सवरनं. विरंगुळ आहे. जे वोट्स करणारी मंडळी तेही विसरून जातात. माझी आशा फक्त हीच आहे की जितक्या जोराने मंडळी वोट करतात ना, तितक्या जोराने त्यांनी तिकीटं घेऊन त्या लोकांच्या कार्यक्रमाला जावं. ही त्यांची बांधिलकी आहे. ही मला असं वाटतं की मी अपील करतो तुमच्या माध्यमातून की तुम्ही सगळ्यांनी जोपासा. पण मी मगाशी सांगितलं तसं मनुष्याने जिवंत राहायचं ठरवलं ना की तो श्वासोच्छ्वासातनं अनेक बॅक्टेरियांना मारतो, पण म्हणून श्वास घ्यायचा नाही का? त्यामुळे कुठलीही गोष्ट केली तर त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं असेल आणि काहीतरी चांगलं घडवणार. त्या जमिनीमध्ये आपण जेव्हा एखादी कुदळ मारतो पेरणी करण्यासाठी, तर त्याच्यातले काही मरत असतील. एक ढोबळमानानं यशस्वी गायक व्हायचं असेल तर अनेक मराठी, हिंदी, अगदी टॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये जाऊन प्लेबॅक सिंगर म्हणून एस्टॅब्लिश होणं, अशी एक आता एक धारणा तयार झाली आहे. महेश काळे उत्तम गायक आहेत, पण महेश काळे यांचं एम काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे? प्लेबॅक सिंगर व्हायचं आहे की शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार अभ्यासक म्हणूनच काम करायचं आहे? नाही, 7 वर्षात मी काय काम केलंय हे माझं उत्तर निश्चित आहे. मला भरपूर अशा म्हणजे नुसत्या गाण्याकरताच नाही, मला चित्रपटामध्ये सुद्धा 10-12 वेळेला अभिनयासाठी प्रश्न केला गेला. पण त्यात तुम्हाला मी दिसलो नाही ह्याच्यावरनं माझं ध्येय अगदी लख्ख आहे. मी कुठलंही काम जर करीन, जर घेईन, मला अभिनय करण्याच्या विरुद्ध काही नाही आहे. पण त्या अभिनयातनं मला गाणं पुढे करता येत असेल तर तो अभिनय निश्चित करीन. मग टॉलिवूड असेल, बॉलिवूड असेल, कुठलं वूड असेल, त्यामध्ये जर मला शास्त्रीय संगीत पुढे करणारं गाणं मिळेल तर निश्चित करीन मी. माझं ध्येय आहे माझं शास्त्रीय संगीत, अभिजात संगीत लोकांपुढे मांडत राहणं, त्याच्यात नवनिर्मिती करत राहणं, जुनं ते सोनं असल्याचं लख्खपणा त्याच्यात दाखवावा. ते ज्या ज्या माध्यमातनं दिसेल त्या माध्यमातनं मला करायचं आहे. बालकृष्णामध्ये तेच देवत्व असतं जे विश्वरूप दाखवताना असतं. त्यामुळे मला असं काही वावगं नाही. पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात मध्ये मला थोडंसं फरक करून सांगायचं आहे. यश जे तुम्ही ज्या पद्धतीने डिफाईन करत त्या पद्धतीने मी यश डिफाईन करत नाही. त्याची परिभाषा माझी थोडीशी वेगळी आहे. रोज उठल्यानंतर मला गाणं गावंसं वाटणं, त्या गाण्याबद्दल एक ओढ वाटावी आणि ते गाणं तंबोरा कधी चालू होऊन मी डोळे मिटून त्या माझ्या विश्वामध्ये शिरतोय, हे जर वाटलं तर यश आहे. हो, नाहीतर ते एक गाणं जे असतं ना, ते मेकॅनिकल प्रोसेस होती. मेकॅनिकल म्हणजे ते होतं, तुमचं संपतं. आणि मग गाण्याच्या व्यवहारातल्या गाण्याच्या आजूबाजूच्या गोष्टी जर जास्ती व्हायला लागल्या तर तुम्ही गायक उरत नाही. मला निश्चितच ते व्हायचं नाही आहे. कदाचित मी टी व्हीवरती जास्ती दिसतो, पण तो आम्ही म्हणजे 12-14 दिवस वर्षात मी फक्त ते शूट करतो. एरवी माझ्या 2 तंबोऱ्याच्या मध्येच असतो. आत्तापर्यंत म्हणजे माझ्याकडनं तुम्ही गाणी अनेक ऐकली असतील. चित्रपट संगीतही ऐकलं असेल, भावसंगीत ऐकलं असेल, सुगम संगीत, शास्त्रीय नाट्य आणि अभंग हे तर निश्चितच ऐकता. त्याच्यावर जास्ती माझा भर आहे. परंतु रोज सकाळी
मी जेव्हा तंबोऱ्याबरोबर गात असतो तेव्हा फक्त शास्त्रीय संगीतच गाजतो. मी माझं तो ओंकार आकार जे बेसिक एक्सरसाइजेस असतात ना तेच करायचे असतात. कारण कसरत करत असताना तुम्हाला निरनिराळ्या पद्धतीने कसरत जरी करायला लागली तरी लवचिकता मिळवण्यासाठी योगाभ्यास जो करायला लागतो तर त्याच्या काही मोजक्याच दशा आहेत. सूर्यनमस्कारामध्ये 11च दशा आहेत. ते काय तुम्ही खूप जास्ती यश मिळवल्यानंतर 11च्या 100 दशा होत नाहीत. त्याच्यातली लवचिकता त्यातला सोपेपणा आपल्याला जो जाणवतो तो कुठेतरी वाढत जातो आणि तो माझ्या गाण्यामध्ये सोपं सोपं मला कसं दिसत जाईल आणि माझ्या गळ्यातनं सोपं सोपं उमटत लोकांना छान छान साधं साधं कसं वाटत जाईल याचा मी कुठेतरी. पण मग हे छान छान साधं साधं वाटण्यासाठी जे काही प्रयत्न करताय त्याच्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की आपल्याकडं हिंदी चित्रपटसृष्टीमधली एकापेक्षा एक अजरामर अशी जी गाणी आहेत ती महेश काळेंनी त्यांच्या स्वतःच्या शैलीमध्ये पुन्हा एकदा समोर आणावीत? मी करतो ना. म्हणजे काय आता इतकी गाणी आहेत आपल्याकडे छान छान जुन्या मंडळींनी गायलेली की माझं आयुष्य पुरणार नाही मी जरी ते करायला गेलो. ते करणं माझं ध्येय नाही, पण ते सुद्धा मी माझ्या मैफलींमधनं कधी कधी करत असतो. नाही, तुमचं ध्येय नसलं तरी तो प्रेक्षकांचा आमच्यासारख्यांचा आनंद असतो ना. पण तो हे महेश काळेंनी हे गाणं जे ऐकलं होतं पूर्वी आणि जे अतिशय सुंदर गाणं आहे ते महेशजींच्या आवाजामध्ये नाही, ऐकणं कसं आहे याचा आनंद वेगळाच असतो. आहे, मान्य आहे. पण पुरणपोळी खायची तर ती महाराष्ट्रातच खावी, ती उगीच दुसरीकडे जाऊन खाऊ नये. त्यामुळे मला माहीत आहे की असं नाही की बाकीच्या लोकांना करता येत नाही, त्यांच्या त्यांच्या परीने छानच असते ती आणि ती एखाद्या वेळेला खायला सुद्धा आपल्याला चांगली वाटेल. पण आपली जी अपेक्षा असते पुरणपोळीची ती जर मिळाली नाही तर एकच खाल्ली म्हणून त्याच्याबद्दल कौतुक वाटतं. रोज खायला लागल्यानंतर वाटतं ही आमची पुरणपोळी नाही, माझं काम नाही ते. फ्युजन म्युझिक हे पुरणपोळी आहे की एक्सपेरिमेंट आहे? फ्युजन म्युझिक निश्चितच पुरणपोळी नाही आहे. कारण पण मी पुन्हा एक तुम्हाला माझं त्यातलं मत सांगतो. फ्युजन ह्या शब्दाचा थोडासा आपण जरा निरखून विचार करायला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न तोच होता की तुमच्या दृष्टीने फ्युजन म्युझिक मी म्हणजे तुम्हाला काय? सांगू फ्युजन म्युझिक म्हणजे आता कसं बघाल, माझी परिभाषा मी तुम्हाला सांगू. हवेतनं ध्वनी जेव्हा उमटतो ना तेव्हा फ्युजन होतो, नाही होत. हो, स्वराला ठेका लागतो तेव्हा फ्युजन होतो. कुठल्याही गोष्टीमध्ये फ्युजनच आहे. किंवा षड्जाचं रिषभाची नातं लावतं तेव्हा फ्युजनच आहे. बर, देवानी निसर्गातनं मनुष्याला दिलेल्या स्फूर्तीवरती आपण कोण ठरवणार की काय खास आहे काय खास नाही? आपल्या आतल्या देवाला विचारायचं आपण. आपलं उद्दिष्ट जर निर्मळ असेल, प्रामाणिक असेल तर ते काम करावं. इतकं साधं मला वाटतं. त्यामुळे फ्युजन काय म्हणजे तुम्ही पाहायला गेलात तर वीणा आणि पखावज ही आपली पारंपरिक वाद्य आहेत. तशी बघायला गेली तर सितार, सरोद, तबला ही नंतर वेगवेगळ्या ठिकाणून आलेली आपल्याकडे इन्फ्लुएन्सेस आहेत आणि त्यांनी संगीत समृद्ध झालं. आता विचारही करता येणार नाही तुम्हाला या वाद्यांशिवाय. हो. पण कुठल्या तरी काळात हाच एखाद्या पत्रकारांनी कुठल्या तरी म्युझिशियन्सना विचारलेला प्रश्न असावा. मला सांगा, तुम्ही कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाचे 100 जवळपास प्रयोग केले 2010 साली. 2015 साली चित्रपट आला. पण त्या 100 नाटकाच्या प्रयोगांना जेवढे प्रेक्षक नव्हते त्याच्या कैक पटीनं कित्येक पटीनं चित्रपटाला मिळाले. तुम्हाला कोणत्या माध्यमाचा सगळ्यात आनंद मिळाला होता ॲज अ सिंगर? काय ना, दोन्ही गोष्टी खूप निराळ्या आहेत. ॲज अ सिंगर सुद्धा ना दोन्ही निराळ्यात म्हणूनच हा प्रश्न आहे की त्यातलं मला कुठलं माध्यम नैसर्गिकरित्या मला दोन्हीत आनंद झाला. तो का झाला मी तुम्हाला सांगतो. नैसर्गिकरित्या मी ज्या पद्धतीने तालीम घेतली त्या पद्धतीने वाढवता येणारं नाट्यसंगीत हे नाट्यसंगीत आहे. अगदी. त्याला काही आणि त्याच्यामध्ये फरक कसा आहे माहिती आहे का की ह्या दिव्यातल्या आणि पंटीतल्या दिव्यातला जो फरक आहे ना, त्या पंटीतल्या दिव्याला थोडीशी ऊब असते. ती ऊब आणि ते चैतन्य, ते सौंदर्य ह्या लाईव्ह मैफिलीच्या इतकं कुठेच तुम्हाला सापडणार नाही. पण लाईव्ह मैफिलीचा विस्तार तुम्ही डिस्ट्रीब्युशन बद्दल आता जे म्हणत होता, प्रत्येक मनुष्याचा आयुष्याचा कालखंड ठरलेला असतो आणि त्या कालखंडात जास्तीत जास्त जर काम करायचं असलं
पणत्या पेटवायला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ हे दिवे पेटवायला लागतो ना. तर दिवे पेटवत असताना पणत्या पेटवल्या आणि दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर त्याची मजा वेगळी असते. शास्त्रीय संगीतामध्ये नवनिर्मितीचं पुनर्निर्मितीचं खूप एक वेगळा मजा असतो. कारण प्रत्येक मैफिलीमध्ये तुम्ही जाता, पहिल्या स्वरापासून तुम्ही ते गाणं पेश करत असता. काहीसं क्रिकेटसारखं आहे. किती वेळेलाच तुम्ही बॅटिंग केली तरी प्रत्येक वेळेलाच जेव्हा तुम्ही फील्डवरती जाता तेव्हा तुमचा स्कोर 0 असतो आणि त्या शून्यातनं तुम्हाला सुरुवात करायची असती. तसं झालं आमचं मैफिलीतलं गाणं किंवा नाट्यसंगीत. रेकॉर्डिंग माध्यमाचं एक वेगळं असतं. ते फाईन पेंटिंगसारखं असतं, फाईन आर्ट्ससारखं आहे. तुम्ही चित्र आज काढा, तुम्हाला नाही वाटलं तर आणखीन थोडा वेळ काढा, आणखीन थोडा वेळ काढा. तेव्हा तुम्हाला वाटतं की आता हे चित्र बरोबर दिसतंय, मग आपण ह्याचं एक्झिबिशन लावू. तर त्याच्यामध्ये थोडा वेळ घेऊन शांततेने अजून विचार करून मग आपल्याला वाटतं हां आता हे मला वाटतंय. म्हणजे आणि त्यामध्ये मजा कशी आहे बघा, रागाचा विचार आम्ही असाच करतो. अच्छा. तोपर्यंत आम्ही मांडत नाही जोपर्यंत मला वाटत नाही की मला हा नुसता सुटलाय नव्हे, मला छान वाटतोय आता मला छान दिसायला लागलंय. कारण चित्र छान असलं तरच तुम्हाला दाखवायचं, नाही तर कशाला दाखवायचं, ते घरीच ठेवावं. तर त्यामुळे ही दोन्ही माध्यमं मला वेगवेगळ्या कारणांसाठी खूप आनंददायी वाटतात. आणि जनरलीच मी सांगतो, माझा पिंड असा आहे, माझा गाभा जरी शास्त्रीय संगीताचाच आहे, त्याच्यामध्ये काही शास्त्रीय, नाट्यसंगीत आणि अभंग हे माझ्या अगदी मूळ गाभ्याशी. परंतु आपल्याला पुरणपोळी आवडते म्हणून आपण इटालियन खात नाही का कधी? खावं की, तेही अन्नच आहे, तेही त्याच पिकात नाही येतं, त्याचं पद्धत फक्त वेगळी आहे. मला सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं, त्यामुळे मला रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा खूप मजा आली. ते इतक्यातच मी एक रेकॉर्डिंग करत असताना मला लक्षात आलं की आपण नवनिर्मितीचं किंवा लाईव्ह मैफिलीचं काय असतं, एक गोष्ट करता तुम्ही, त्यातनं पुढची करता, त्यातनं पुढची करता स्फूर्तीतनं. रियाजामध्ये एकच गोष्ट अनेक वेळेला जी करता ती रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही करता, कारण त्याचा कोश ठरलेला असतो 3 मिनिटाचा, त्याचा ग्राफ ठरलेला असतो, आलेख ठरलेला असतो. त्या आलेखात जास्तीत जास्त सुंदर, जसं तुमचं कॅनव्हास ठरलेलं आहे, पण त्या कॅनव्हासमध्ये जास्तीत जास्त नेमके सुंदर रंग भरता येणं हे वेगळं कौशल्य आहे आणि हे शास्त्रीय संगीत करणाऱ्यांकडे नसतं. त्यामुळे ते कौशल्य मला मिळवता येण्याची प्रत्येक संधी मी बघत असतो, म्हणून मला रेकॉर्डिंग करायला आवडतं. पण मग इन फ्युचर बॉलिवूड किंवा अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी काही ठरवून प्रयत्न करताय का? नाही. कारण गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याकडचं चित्रपट संगीत सुद्धा बदलत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये अधिक मेलडी येत चाललेली आहे, अधिक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत, फोक म्युझिकचा चांगला वापर केला जातोय. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटते का ही सुद्धा एक वेगळी वाट आहे जी आपण वेगळी वाट आहे. पण मी तुम्हाला सांगितलं तसं मीच संगीत दिलं तर मला आवडेल, कारण मग मी चूज करीन मला काय गायचंय किंवा काय करायचंय. पण मग महेश काळेंना स्वतःला संगीतकार म्हणून अधिक प्रमोट करायचंय की गायक म्हणून? नाही, अधिक कमीचं काय, मी मगाशी सांगितलं तसं मी जर वर्षातनं 50-100 मैफिली करत असतील तर अधिक माझं शास्त्रीय संगीतच असणार हो. तुम्हाला दिसेल का नाही, पुन्हा सांगतो, मी दिवसातले कुठेही असलो तरी 4 तास माझ्या तंबोऱ्याबरोबर घालवतो. तुम्हाला दिसेल न दिसेल, मी शास्त्रीय संगीतच करतोय. नाही, मी हा प्रश्न का विचारला, जेव्हा लाईव्ह कॉन्सर्ट असती तेव्हा बऱ्याच जणांची अशी अपेक्षा असते की महेश काळे यांनी या चित्रपटात गायलेलं गाणं पुन्हा एकदा मला ऐकायला मिळावं, या टीव्हीच्या शो मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने एखादं गाणं सादर केलं होतं तसं पुन्हा मला ऐकायला मिळावं. आणि प्रत्यक्ष लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये जेव्हा महेश काळे वेगळ्या ताना वेगळ्या हरकती घेतात त्यावेळी लोकांना वाटतं अरे हे आपण काय ऐकतोय, असं वाटणारा पण एक वर्ग आहे ना. जरूर आहे. आणि तो वाटणाराच वर्ग कुठेतरी परिवर्तित करण्यात मला असं वाटतं की आम्हाला थोडं तरी यश मिळालंय म्हणून तो अजूनही माझ्या बरोबर आहे. बरोबर. मी कधीच कुठल्याच मैफिलीत मी जसं टीव्हीवर गायलोय किंवा चित्रपटात गायलोय कधीच गात नाही. मला माहिती आहे म्हणून मी हा प्रश्न त्यामुळे आणि ते न गाण्याचं कारण काय माहितीये का,
की विश्वापलीकडचं विश्व दाखवता येणं हे जर मला तालमीतनं माझ्या गुरूंकडनं मिळून जर शिकलेलो असेन तर त्याचा आनंद तुम्हाला का नाही द्यावा. बरं, जसंच तसं गाणं गाणारे आहेत की मग त्यांच्याकडनं आहे का ती गाणी. माझं ते काम नाही, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. आणि जशीच्या तशी गाणी सुद्धा मी गातोय ना त्या माध्यमातून, ती गायची तर ती ऐका जरूर. ती यूट्यूबवरती आहेत आणि लोक ऐकतायत, खूप लाखो लोक ऐकतायत ती गाणी. त्यामुळे त्यांना तेही आवडतंय आणि त्यातली बरीच मंडळी इथे येतात. आणि मी तुम्हाला म्हणजे माझ्या अनुभवातनं सांगतो, काही मंडळी निश्चित असतील, काही मंडळींना किती चांगली केली पुरणपोळी तरी त्याच्यामध्ये साखर जास्ती वाटते किंवा कमी वाटते. हा त्या पुरणपोळीचा दोष नाही, हा तुमच्या चवीचा भाग आहे. तुम्ही रोज काय खाताय त्याच्यावरती ते गोड आहे का अगोड आहे हे ठरतं, बरोबर आहे की नाही. त्यामुळे बहुतांश लोकांना मला जी पुरणपोळी चांगली वाटते ती वाटतेय ना, ही प्रत्येक मैफलीत पाहतो मी. आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. महेश काळे म्युझिक अकॅडमी तुम्ही सुरू केली आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही शिकवता आहातच मुलांना. आता आपण इव्हन कोल्हापुरात आल्यानंतर इथल्या सुद्धा काही विद्यार्थ्यांना याबद्दलचं प्रशिक्षण दिलं. काय उद्देश आहे? मी म्हणजे त्याच्यामध्ये अनेक उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे जो समाज तुम्हाला घडवतो, इतकं प्रेम करतो, त्या समाजाकडे तुमची काहीतरी बांधिलकी असते. मला गाणं येतं त्यामुळे मी माझ्या बांधिलकीची परतफेड गाण्यातनंच करू शकतो. तर तुम्ही माझ्या गाण्यावरती प्रेम करताय तर तुमच्या मुलांना मी गाण्यावरती प्रेम करायला शिकवतो. म्हणजे तुमच्या दोघांमधलं प्रेम एकमेकांचं वाढेल, एक नवीन विषय तुम्हाला मिळेल, असलेला विषय वृद्धिंगत होईल. हा एक त्याच्यातला भाग झाला. आणि दुसरं, अभिजात संगीत कला जी आहे ती टिकवण्याकरता एक त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे सुद्धा परिश्रम करण्याची गरज आहे. ती इकोसिस्टीम आहे. जर कलाकार घडायचा असेल तर पूर्ण गाव त्याच्या मागे पाठी उभं राहायला लागतं. इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड असं म्हणतात. तर नुसतं मी गाणं जे गातोय, तुम्ही मगाशी म्हणालात की हा ताना, तर हे का होत नाही, कारण मी गेले 20 वर्ष शिकवतो पण आहे. हो. आणि त्या शिकण्यामधनं मी ज्या गावात जातो तिथे वर्कशॉप्स घेतोय. कट्यारच्या यशानंतर पहिलं काय केलं असेल तर मी शिकवायला लागलो. मी सगळ्या गावांमध्ये, मी जगाभरामध्ये सगळ्या गावांमध्ये जाऊन गाणं शिकवलंय. त्याचं कारण असं की ज्या गाण्याने तुम्हाला स्पर्श केलाय त्या गाण्याला तुम्हाला स्पर्श करता यावा म्हणून कंठातनं कुठेतरी तुम्हाला त्यातनं एक वेगळी प्रचिती येते, ती करता यावी. आणि ती मी अमेरिकेत स्थित होतो म्हणून तिथे जास्त शिकवायचो. पण आता फिरायला लागलो त्यामुळे त्या गावात शिकवतो. पॅन्डेमिकच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आणखीन एक बदल झाला. MKSM म्हणजे महेश काळे स्कूल ऑफ अकॅडमी आता ऑनलाईन गेली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन सगळ्या, मी जसं सांगतोय तसं अनेक वर्ष शिकवल्यानंतर माझ्याकडे प्रल्हाद सारखे छान गुणी मुलं आहेत जी प्राथमिक आणि माध्यमिक मुलांना जरूर शिकू शकतात. त्यातनं त्यांनाही सपोर्ट मिळतो. प्रल्हाद सारख्या मुलांना त्यांनाही नको असलेल्या कार्यक्रमांना नाही म्हणता येतं. त्यामुळे शिक्षक तयार होतात आणि त्यातनं विद्यार्थी तयार होतात. आणि आता हे विद्यार्थी आता जगभरात तयार होत आहेत दर आठवड्याला. अच्छा. माझ्याकडे शिकलेली मुलं. पण तुमच्याकडे शिकण्यासाठी यायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला, आता हा कार्यक्रम बघणारा एखादा वाटत असेल की महेश काळेंकडे जाऊन मला शिकायचंय, तर त्यानं काय केलं पाहिजे? थोडे कष्ट करायला लागतील. ते तर केलेच पाहिजे. माझ्याकडे शिकायचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो mksm.maheshkale.com असं ती वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे. त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं नाव, गाव, पत्ता, वय, गाण्याची तुम्हाला कितपत ऑलरेडी अवगत आहे, तुम्हाला गाणं नवीन आहात का, तुम्ही शिकलेले आहात ह्याच्याप्रमाणे, आणि एक रेकॉर्डिंग जर असलं तर ह्याच्याप्रमाणे माझ्याकडे एक टीम आहे, ती सगळं असेस करते. ते रेकॉर्डिंग ऐकून ते कुठल्या बॅचमध्ये बसतील हे निवडून त्यांना 1-2 बॅचेसचे ऑप्शन्स देतात. आणि हे सगळं ऑनलाईन आहे. त्यामुळे कारण आता त्यासाठी काही आर्थिक निकष पूर्ण करावे लागतात. त्याच्यात आर्थिक निकष नक्कीच पूर्ण करायला लागतात, कारण कुठलीच गोष्ट फुकट मिळालेली ती त्याची किंमत राहत नाही. परंतु माझी एक ICMA नावाची संस्था आणि MKSM मध्ये सुद्धा असं कुणी जर म्हणालं की आमची परिस्थिती नाही आणि त्यांची जर गुणवत्ता असेल तर मी त्यांना फुकट शिकवतो. किती लोकांना शिकवतो, काय शिकवतो हे अजून एक 5 वर्षानंतर सांगेन. पण असा बराच वर्ग आहे
जो त्यांच्याकडे त्याची परतफेड करण्यासाठी पैसे नाही आहेत म्हणून त्यांची जर गुणवत्ता असेल तर आम्ही त्यांना कोणाला शिकू नका असं सांगत नाही. तुम्ही गुरु आहात, प्रात्यक्षिकांसह तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असणार असं मला वाटतं. एवढा छान इंटरव्ह्यू चालू आहे, इतकं छान बोलताय, तर एखादं प्रात्यक्षिक आम्हाला दाखवू शकाल का? मी गुरु नव्हे, मी साधक आहे. फक्त साधना काही काळ करतोय, त्यामुळे मला जे सापडलंय ते चाचपडणाऱ्यांना मी दाखवावं एवढा माझा रोल. माझे अभिषेकी बुवा हे गुरु होते, ऋषितुल्य ते होते, पण त्यांनी दिलेल्या कुठल्या तरी गोष्टींवरती चालायचा प्रयत्न करतो. पण महेश काळे अनेकांचं इन्स्पिरेशन आहे आता. ते देवाची कृपा आहे, मी काय त्याच्यात सांगणार. प्लीज एखादी चीज सादर करता आली तर. मी एक गणपतीवरती बंदिश रचली आहे, बर, ती तुम्हाला म्हणून दाखवतो. असंच अमेरिकेतल्या माउंट मडोना नावाच्या एका डोंगरावरती गेलो होतो. तिथे गणपतीचं मंदिर होतं एक. बर, तर पहाटेचा रियाज त्या मंदिराच्या समोर बसून करत असता, बाजूला हरणं होती. वा, अशा ह्याच्यात झालेली ही बंदिश आहे. नमामि गजानन विघ्नहर, नमामि गजानन विघ्नहर, शिवसुत भवानी नंदन, नमामि गजानन. गजमुख अनूप मूषक वाहन, कमलनयन चतुर्भुज मनोहर, विद्यादायक बुद्धिदायक, नमामि गजानन विघ्नहर, नमामि गजानन. तो रेझोनन्स सुद्धा असं मागे नंतर राहतो मनात, हृदयात. क्या बात आहे. मला वाटतं अजूनही स्वतःला साधक म्हणून घेणारे महेश काळे खूप अजून यांच्याकडनं मोठं काम होईल यात काही शंका नाही. आज कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी आवर्जून आम्हाला वेळ दिला. अत्यंत मनमोकळेपणानं, प्रांजळपणानं अनेक मुद्द्यांवरती बोलले आणि वारंवार कोल्हापूरला येत जा, अशाच वेगवेगळ्या मैफिली सादर करा, आमच्याशी बोला आणि नवीन जे काही तुम्ही आज कलाकार गायक घडवण्यासाठी परिश्रम घेताय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अनेक धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.